जय श्रीराम. यापुढील 6 श्लोकांना रामरक्षेची फलश्रुती म्हणतात. त्यात श्रीरामरक्षेचे महात्म्य, श्रीरामरक्षा पठणाने होणारी उपलब्धी, पठणाचा अधिकारी कोण आहे याविषयीचे सुंदर विवेचन केले आहे. तत्पूर्वी मागील भागामध्ये रामरक्षा स्तोत्रातील 5 महत्त्वाच्या श्लोकात श्रीरामाच्या ज्या विशेष नावांचा उल्लेख केला होता ते नावं आणि तो त्यांचा जीवनक्रम किंवा चरित्रक्रम आपण पाहूया. प्रथम नाव होतं राघव, रघुकुळात जन्मला आलेले श्रीराम. त्यानंतर दशरथात्मज आणि कौसल्येयो, म्हणजे वडील दशरथ ज्याने पुत्र इच्छेने यज्ञ केला व त्या यज्ञातील पायस प्राशन करून पुत्र जन्माला दिले ते कौसल्या मातेने. त्यानंतर श्रीरामांच्या आयुष्यामध्ये आले विश्वामित्र ऋषी. त्यामुळे विश्वामित्र प्रिय, विश्वामित्रांबरोबर यज्ञ रक्षणाकरता ते गेले आणि मखत्राता हे त्यांचे पुढील नाव. सौमित्री वत्सल लक्ष्मण हाही सोबत गेला. विद्यानिधी, विश्वामित्रांकडून बला, अतिबला व अनेक मंत्रास्त्राची प्राप्ती. भरतवंदित, म्हणजे भरतांना वंदनीय, भरताचा रामाविषयीचा आदरभाव. दिव्यायुध, म्हणजे दिव्य आयुध धारण करणारे श्रीराम. भग्ने शकारमुक आणि सीतापती, हे स्वयंवरातील प्रसंग दाखवणारे. स्वयंवरात शिवधनुष्याचा भंग करून सीतेचे पाणीग्रहण केले. त्यानंतर जामदग्नजित, स्वयंवरावरून परत येत असताना वाटेत परशुरामाचा केलेला पराभव. खरद्वंसी, इथून वनवासाला सुरुवात झाली. पंचवटीत खरासह 14,000 राक्षसांचा संहार. जांबुवदाश्रय, सुग्रीवेश, हनुमत प्रभू. ऋष्यमुख पर्वताच्या आश्रयाने राहणाऱ्या सुग्रीवाशी हनुमंताच्या मध्यस्थीने रामाने केलेली मैत्री आणि जांबुवंत जो सुग्रीवाच्या आश्रयाने होता याचे वर्णन यात आहे. रघुत्तम, रक्षक कुलविनाशकृत, सेतुकृत, दशमुखांतक, विभीषण श्रीद. या नावांमध्ये रघुकुल श्रेष्ठ रामांनी समुद्रावरती सेतू बांधून लंकेत कसा प्रवेश केला, राक्षसांचा संहार करून अंती रावणाचा वध केला व राज्यलक्ष्मी विभीषणाच्या स्वाधीन केली आणि त्याचा राज्याभिषेक केला, या घटना क्रमाक्रमाने दिल्या आहेत. शेवटचे नाव राम असे हे श्रीरामांच्या दिव्य चरित्राचे दर्शन घडवून देहातीत होऊन राममय होणे ही रामरक्षेची सांगता या रामनामाने होते. आता आजचे 6 श्लोक. पहिला श्लोक. एताम रामबलोपेताम रक्षाम्य सुकृती पठेत, सचुराय सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. श्रीरामांच्या सामर्थ्याने युक्त अशा रामरक्षेचा जो पुण्यवान मनुष्य पाठ करेल तो दीर्घ आयुष्यी, सुखी, पुत्रवान तसेच जीवनात विजयी व विनय संपन्न होईल. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. ज्ञानेश्वरीतील या ओव्या श्रीरामाचे नाम घेण्याकरता सुद्धा जी सुकृती पाहिजे, अधिकार पाहिजे त्याविषयी बोलतात. कारण पूर्व सुकृतीशिवाय पठण करण्याची इच्छा होणार नाही. बहुत सुकृताची जोडी तेणे विठ्ठल आवडी. भगवंताचे नाम मुखात घेण्यासाठी सुद्धा पुण्याई हवी असते. हे सांगून जो वाचेल तो विजयी व विनयी होईल असे विशेषत्वाने ऋषी म्हणतात. अनुत्सेकः खलु विक्रमालांकरः, पराक्रम विनयाने शोभून दिसतो. विजयाचा उन्माद असतो म्हणून विजय व विनय एकत्र नांदताना दिसत नाही. परंतु या स्तोत्राचे पठण करणारा श्रीरामकृपेने विजयी व विनयी होईल हे निसंशय. पाताल भूतल व्योमच्चारणच्छद्मचारिणः, न द्रष्टमपि शक्तासे रक्षितं रामनामभी. रामनामाच्या मंत्राने रक्षिल्या गेलेल्या मनुष्याकडे
पाताळ, भूमी वा आकाशात संचार करणाऱ्या दुष्ट शक्ती वक्र दृष्टीने पाहू शकणार नाहीत. समर्थ रामदास सुद्धा म्हणतात, बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. कोदंडधारी रामाचे नाम मुखात असताना जिथे प्रत्यक्ष काळ सुद्धा थरारतो, तिथे या इतर दुष्ट प्रवृत्ती त्याचा कसा नाश करतील. पुढील श्लोक. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्, नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति. राम, रामभद्र, रामचंद्र या श्रीरामाच्या नावांचे जो स्मरण करतो त्या मनुष्याला पापांची बाधा कधीच होत नाही. तो इहलोकी सुखाचा उपभोग घेऊन अंतिमोक्षाचा अधिकारी होतो. भगवंताच्या नामात, मग ते कोणतेही नाम असो, पापाचे शमन करून भुक्ती म्हणजे इहलोकातील भोग व मुक्ती म्हणजे परमगती देण्याचे सामर्थ्य असते. नामेची भुक्ती, नामेची मुक्ती, नामेची शांती, सुख दुःख, नामापर ते सार नाही तो निर्धार, म्हणत असे महारी चोख याची. जगज्जैत्रेक मंत्रेण रामनामनाभिरक्षितं, यः कंठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धया. सर्व जगाला जिंकणाऱ्या या रामनाम मंत्राने म्हणजेच रामरक्षा मंत्राने अभिमंत्रित केलेला ताईत जो कंठात धारण करतो त्याच्या मुठीत सर्व सिद्धी सहज आल्या म्हणून समजा. ताईत कंठात धारण करणे म्हणजेच रामरक्षा मंत्राचं नेहमी उच्चारण करणे, रामनाम सतत आपल्या मुखाने जपणे. अशा प्रकारे रामाचे व रामरक्षा स्तोत्राचे स्मरण करणारा हा रामाचे स्मरण करतो आणि रामाचे गुण आपोआप त्याच्या अंगी येतात आणि म्हणूनच असं म्हणतात त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. वज्रपंजर नामेदं यो रामकवचं स्मरेत, अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. श्री रामरक्षा हे रामकवच असून वज्रपंजर असे त्याचे नाव आहे. या वज्रपंजर नामकवचाचे जो नित्य स्मरण करेल त्याची आज्ञा सर्व लोक पाळतील व त्याला सर्वत्र जय मिळून त्याचे कल्याण होईल. भगवद्गीतेच्या शेवटी संजय धृतराष्ट्राला म्हणतो की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरहा तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणजे जेथे योगेश्वर श्रीकृष्ण व धनुर्धर पार्थ आहे तेथे श्री, विजय, ऐश्वर्य आणि अढळ नीती आहेच. भगवंताचे नाम हेच त्याचे रूप. म्हणून जे नाम कंठात धारण करतात त्यांचा सर्वत्र विजय होतो आणि त्यांचे कल्याण होते. सर्व लोक त्यांच्या शब्दाला मान देतात. वज्रपंजर कवच. वैदिक वाङ्मयात उरस्वाण या अर्थाने कवच शब्द आला आहे. युक्ती कल्पतरुत कवचाचे गुणदोष सांगण्यात आले आहे. शरीरावरकत्वं तु लघुत्वं दृढता तथा, दुर्भेदयतेति कथितः कवचे गुणसंग्रह. दुर्भेदता हा कवचाचा मुख्य गुणधर्म आहे. युद्धातील कवचाप्रमाणे मंत्रविद्येतही कवच नावाचा प्रकार आहे. दिव्य भौतिक आघातापासून शरीराचे रक्षण व्हावे म्हणून एखादा मंत्र किंवा यंत्र भूर्जपत्रावर किंवा पानावर लिहून तो ताईतात घालून गळ्यात किंवा दंडावर बांधतात. अगस्त्य संहितेत वज्रपंजर नावाच्या रामरक्षा यंत्राविषयी माहिती असून विधिपूर्वक ते धारण करावे किंवा त्या यंत्राची पूजा करावी असे विधान आहे. त्यामुळे सर्व लौकिक तथा पारमार्थिक सुखाची प्राप्ती होते. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामि मां हरहा, तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. असे हे रामरक्षा स्तोत्र साक्षात शंकरांनी बुधकौशिक म्हणजे विश्वामित्र ऋषींना स्वप्न दृष्टांतातून कथन केले व त्यांनी तसेच सकाळी जागे होऊन लिहून काढले. प्रश्न असा निर्माण होतो की अशा प्रकारे स्वप्न दृष्टांत घडू शकतात का?
तर त्याचे उत्तर होय असे आहे. परंतु त्याकरिता त्या विषयाची अतीव तादात्म्याची आवश्यकता असते. शिवरक्षा स्तोत्राच्या शेवटी एक श्लोक आहे. इमाम नारायण स्वप्ने शिवरक्षा यथा दिशत प्रातरुत्थाय योगींद्रो याज्ञवल्क्यस्तथा लिखत. म्हणजेच नारायणाने स्वप्नामध्ये हे शिवरक्षा स्तोत्र याज्ञवल्क्य ऋषींना सांगितले व त्यांनी ते प्रातःकाळी उठून लिहून काढले. संत एकनाथ महाराजही म्हणतात की काया वाचा आणि मन पुरुषे एकाग्र करून जे जे वस्तूचे करून ध्यान तद्रूप जाण तो होय. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एकरूप होऊ शकता. तुकाराम शिष्या बहिणाबाईने आपला अनुभव अभंगात वर्णन केला आहे. कोल्हापूर मुक्कामी तिला तुकारामांचा स्वप्नदृष्टांत घडला. यापूर्वी तिने तुकाराम महाराजांना पूर्वी कधीच बघितले नव्हते. बहिणाबाई वर्णन करताना म्हणतात, कार्तिक वद्य पंचमी रविवार स्वप्नीचा विचार गुरुकृपा आनंदले मन चिद्रूप कोंदले उठोनी बैसले चमत्कारे मंत्र आठविती तुकोबा स्वरूपे स्वप्ना माझी कृपा पूर्ण केली तुकोबाचे ध्यान पूर्वी कोल्हापुरी जे स्वप्ना माझारी देखियले तेची ध्यान डोळा प्रत्यक्ष देखोनी आनंदे लोचिनी हेलावती. अशा प्रकारे संत वाङ्मय तसेच आधुनिक शास्त्रज्ञांना या तादात्म्याचे अनुभव आले आहेत. श्रीराम भक्तीत एकरूप झालेल्या बुधकौशिकाला ज्याच्या हृदयात राम आहे त्या शिवाने स्वप्नात हे स्तोत्र सांगितले यात नवल नाही. येथून पुढे श्रीराम स्तुती गायलेली आहे आणि त्या भागाचे वर्णन आपण पुढील भागात बघूया. जय श्रीराम.